नंदेश्वर के नंदेश्वर विनय नंदेश्वर. लिमये काकांना ओळखत नाही असं कोणी नाही आहे. लिमये काकांनी गणपतीच्या मुकुटी लाल लाल तुरा तसंच पंखा हा शब्दांचे अशा सीडींना संगीत दिलेलं आहे. ते उत्तम संगीतकार आहेत, अभिवाचक आहेत, गायक आहेत आणि आता त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम उत्तम रीतीने बसवला, त्यामुळे ते संगीत संयोजक सुद्धा आहेत. बाहेर जे मोठ्या अक्षरामध्ये श्री विनायक लिमये असं नाव लिहिलेलं आहे ते आज सार्थ झालेलं आहे. लिमये काकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण दिवाळी पहाट आणि लागोपाठ हा कार्यक्रम असे 2 कार्यक्रम त्यांनी बसवले. सगळ्या कलाकारांकडनं तयारी करून घेतली आणि खूप प्रेमाने वागले आहेत. विनायक लिमये यांचा सत्कार अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी करावा, कारण बऱ्याच वेळा पेपरमध्ये छापताना असं होतं की संगीतकार विनायक अभ्यंकर. हा, त्याच्यामुळे विनायकनी विनायकचा सत्कार केलेला बरा. सुमेर दादा प्लीज या. सुमेर दादा हे उत्तम साऊंड सिस्टीम चालवतात, गेली अनेक वर्ष कलापिनीमध्ये येतात आणि सुमेर दादा खूप चांगले गायक आहेत. गीतरामायणामधलं एक उत्तम गाणं दादा नेहमी म्हणायचे, एवढ्यातच त्यांनी गाणं का सोडलं कळलेलं नाहीये, पण पुन्हा त्यांनी जॉईन केलेला आहे क्लास, त्यामुळे पुढच्या कार्यक्रमामध्ये इथला माणूस इथे दिसण्याची शक्यता दाट आहे. सुमेर नंदेश्वर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि चेतन भाईंना मी विनंती करते की सुमेर दादांचा सत्कार करावा. काही माणसांना आपल्या खूप जवळ जोडलेली असतात, त्यांच्यापैकी एक सुमेर दादा आहेत. कधीही हाक मारा, साऊंड सिस्टीम उत्तमच असते, दरवर्षी आपण याचा अनुभव घेतो. यानंतर विराज सवाई. विराज दादा, आकाशवाणी पुणे केंद्र आणि PCET या माध्यमातून विराजचा गोड छान आवाज आपण नेहमी ऐकतो. विराज हा उत्तम कौतुक करतेय. विराज हा उत्तम गायक आहे, उत्तम अभिनेता आहे, उत्तम निवेदक आहे आणि खरंच त्याचा अभ्यास खूप दांडगा आहे. आणि विराजची आणखी एक खासियत म्हणजे तो उत्तम रेसिपी बनवतो, तो उत्तम माणूस आहे, खूप संवेदनशील कलाकार आहे आणि तो उत्तम चित्रकार सुद्धा आहे, नेपथ्यकार आहे असा विराज सवाई. याचा सत्कार अशोक बकरे यांनी करावा अशी मी विनंती करते. स्वतःच आणि म्हणली म्हणून बरं आहे. आता हिची ओळख काय करून द्यायची हा खरं तर सगळ्यांसमोर पडलेला फार मोठा प्रश्न आहे. पण तरी सकाळ, लोकसत्ता, लोकमत आणि अंबर या वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन, दूरदर्शन कृषी वार्ताचं वृत्त निवेदन, व्हॉइस ओव्हर, आकाशवाणी पुणे केंद्रात स्नेहबंध या महिलांविषयक कार्यक्रमाचं निवेदन, तळेगावचे शिलेदार, अवलिया, आठवणीच्या किनाऱ्यावर, कर्मयोगी, मनी मानसी या पुस्तकांचं लेखन, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित अभिवाचन स्पर्धेत सलग 3 वर्ष वैयक्तिक अभिनयाची पारितोषिक, ओली सुखी, एका अटीचा संसार, एकम या अभिवाचनाचे महाराष्ट्रात सगळीकडे प्रयोग, कलापिनी तळेगाव दाभाडे या संस्थेच्या अमृत संजीवनी, भाग्य देखील तुका या नृत्य नाट्यात महत्वाची भूमिका, अरुण दाते कला अकादमीच्या वतीने आयोजित सूत्रसंचालक स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. विविध कार्यक्रमांचं सूत्रसंचालन, निवेदन आणि प्रसिद्ध मुलाखतकार म्हणून जी प्रसिद्ध आहे अशी आमची सगळ्यांची लाडकी द वन अँड ओनली आणि विनयाताई केसकर, डॉक्टर विनया केसकर. येस. आणि आता अर्थातच हिची एक वेगळी ओळख म्हणजे ही काय पहिल्यांदा कलापिनीच्या स्टेजवर गायलेली नाहीये. डॉक्टरांनी मला एक वेगळी आठवण सांगायला सांगितलंय. दिवाळी पहाटच्या एका खूप वर्षांपूर्वीच्या कार्यक्रमात कोंबडी पळाली या गाण्याने सुरुवात केली होती आणि आज हसू नका, आज खूप सुंदर गाणी तिने गायलेली आहेत. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि मी अर्थातच अंजुताई सहस्रबुद्धींना विनंती करतो की त्यांनी विनाताईचा सत्कार करावा. आगाशेताई या. आगाशेताई.
ते पुढच्या. आज अनिल अरुण मध्ये कोंबडी पळाली नको. हे अनिल मोहिले आले Yes. होते. मान्यवरांचे आभार आणि सत्कारार्थींचे सुद्धा आभार.